श्री स्वामी समर्थ. नमस्कार मकर राशीच्या जातकांनो, खरं सांगा, गेल्या अनेक वर्षापासून तुमचं आयुष्य म्हणजे एक न संपणारी परीक्षा बनलंय ना. तुम्ही रक्ताचं पाणी करून कष्ट करताय, कुटुंबाच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छा मारून जगताय, पण बदल्यात तुम्हाला काय मिळालं? फक्त मानहानी, लोकांची टोमणे आणि शून्याची किंमत. तुम्ही कोणाचंही वाईट केलं नाही, तरी तुमच्याच वाट्याला इतका संघर्ष आणि एकटेपणा का? कधी-कधी तर तुम्हाला असं वाटत असेल, की तुमचं नशीब कुणीतरी काळी करणी करून बांधून ठेवलंय, ज्यामुळे तुम्ही किती प्रयत्न केले तरी यशाचं शिखर गाठू शकत नाही. तुमच्या डोळ्यातले अश्रू आणि मनातली ही अस्वस्थता आता साक्षात नियतीलाही पाहवत नाही. तर सावधान! येणारा श येणारा शनिवार, रविवार आणि सोमवार हे 72 तास तुमच्या आयुष्यातला तो भयंकर हिशोब पूर्ण करण्यासाठी येत आहेत, जो गेल्या कित्येक युगापासून प्रलंबित आहे. मकर राशीच्या कुंडलीत शनी आणि राहूचा एक असा रहस्यमय स्फोट होतोय, जो तुमच्या आयुष्यातून दुःखाचं मूळ मुळासकट उपटून टाकणार आहे. तुमच्या कुलदेवीने एक अत्यंत थरारक संकेत दिलाय. तुमच्याच घरात, तुमच्याच नजरेसमोर अशी एक अशुभ वस्तू आहे, जी तुमची प्रगती रोखून धरते आणि तुमच्या घराला नजर लावते. हे 72 तास तुमच्यासाठी साधे दिवस नाहीत, तर तुमचं नशीब रातोरात पालटण्याची ही शेवटची आणि अंतिम संधी आहे. हा व्हिडिओ तुमच्यासमोर आज विनाकारण आलेला नाही. यामागे ब्रह्मांडाचा एक मोठा प्लॅन आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या 3 मोठ्या धोक्याबद्दल सांगणार आहे, जे तुमच्या पाठीवर खंजीर खुपसण्याची तयार बसल्या आहेत, आणि कुलदेवीचा तो एक अचूक रामबाण उपाय, जो तुमचं नशीब सोन्यासारखं चमकवेल. जर आज तुम्ही हा व्हिडिओ दुर्लक्षित केला, तर कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी गमावून बसाल. तुम्ही तयार आहात का तुमच्याच घरात लपलेलं हे भयानक सत्य जाणून घेण्यासाठी? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमची वेळ बदलणार आहे आणि तुमचा वनवास कायमचा संपणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, मला माहिती आहे की तुम्ही सध्या मानसिक थकवा अनुभवत आहात. तुमची राशी स्वामी शनिदेव तुमची कडक परीक्षा घेत आहेत, पण आता त्या परीक्षेचा शेवटचा पेपर आहे. या या शनिवारी तुमच्या कुंडलीत राजयोग सदृश्य स्थिती निर्माण होत आहे. आतापर्यंतच्या लोकांनी तुमची थट्टा केली, ज्यांनी तुम्हाला निकामी ठरवलं, तेच लोक या 3 दिवसात तुमच्याकडे मदतीसाठी हात पसरवतील. तुमचं धैर्य आणि तुमचा संयम आता फळाला येणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, तुम्ही नेहमी इतरांच्या सुखाचा विचार केला, पण जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा कोणीच पाठीशी नव्हतं. पण या 72 तासात काळ तुमचं देणं परत करणार आहे. अडकलेली कामं, विशेषतः सरकारी किंवा कोर्ट कचेरीची कामं, शनिवारी दुपारपर्यंत अचानक मार्गी लागतील. ज्या संधीची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होता, त्या संधी आता स्वतःहून तुमच्या दारावर दस्तक देतील. हा काळ तुमच्या पुनर्जन्माचा आहे असं समजा. मकर राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा, मकर ही पृथ्वी तत्वाची राशी आहे. तुमच्यातली चिकाटी हीच तुमची ताकद आहे. या शनिवारी तुम्हाला एक असा गुप्त संदेश किंवा बातमी मिळेल, जी तुमच्या करिअरला नवी दिशा देईल. नशिबाची साथ आता तुम्हाला मिळणार आहे. फक्त मनातील भीती काढून टाका. तुमचा आत्मसन्मान पुन्हा एकदा जिवंत होण्याची हीच ती वेळ आहे. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही, असं का होतंय? कारण तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात असा एक दोष आहे, जो लक्ष्मीला घरात स्थिर होऊ देत नाही. पण या शनिवारी ग्रहाची अशी काही चाल आहे, जी तुमच्या उत्पन्नाचे मार्ग अचानक उघडतील. जो पैसा अनेक दिवसापासून कुठेतरी अडकून पडला होता, तो या 72 तासात तुमच्या हातात येईल. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हा शनिवार अत्यंत अशुभ ठरणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, तुम्ही नेहमी कष्टावर विश्वास ठेवला, पण यावेळी नशीब तुमची साथ देणार आहे. शनिवारी सूर्योदयानंतर
रविवारी सूर्योदयानंतर तुम्हाला एखादी अशी मोठी ऑफर किंवा बिझनेस डील मिळू शकते, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. तुमच्या घरातल्या मोठ्या व्यक्तीच्या आशीर्वादाने तुमची मालमत्तेशी संबंधित असलेली सर्व संकट दूर होतील. लक्ष्मी माता आता तुमच्यावर प्रसन्न आहे. फक्त तिला योग्य वेळी ओळखायला शिका. मकर राशीच्या जातकांनो, रविवारच्या सूर्यास्तापूर्वी एक मोठा बदल तुमच्या आयुष्यात घडणार आहे. तुमचं कर्ज फिटायला सुरुवात होण्यासाठी हीच ती वेळ आहे. मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यातला आर्थिक वनवास संपण्याची हीच ती घटिका आहे. जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा फायदा होईल. फक्त एक लक्षात ठेवा, मिळणाऱ्या पैशाचा गर्विष्ठपणा करू नका, तर तो येणाऱ्या भविष्यासाठी साठवून ठेवा. मकर राशीच्या जातकांनो, तुम्हाला अनेकदा असं वाटलं असेल की तुमच्यावर कुणीतरी काहीतरी केलंय किंवा तुमची प्रगती कुणीतरी बांधून ठेवली. पण घाबरू नका. या सोमवारी तुमच्या कुलदेवीचा विशेष कृपा प्रसाद तुमच्यावर पडणार आहे. तुमच्या राशीवर असलेली सर्व नकारात्मक ऊर्जा आणि शत्रूची वाईट नजर या सोमवारी समूळ नष्ट होईल. कुलदेवीची शक्ती तुमच्या घराभोवती एक संरक्षक कवच निर्माण करणार आहे, ज्यामुळे शत्रूचे सर्व डावपेच त्यांच्यावरच उलटतील. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या घरात कुलदेवीचा विसर पडलाय का? या सोमवारी सकाळी कुलदेवीच्या नावाने घराच्या उंबरठ्यावर हळदी कुंकवाचे 5 ठसे उमटवा. तुम्हाला जाणवेल की तुमच्या डोक्यावरचं ओझं अचानक हलकं झालंय. तुमच्या मुलाच्या शिक्षणातले अडथळे आणि घरातले कटकटीचे प्रसंग आता कायमचे शांत होतील. ज्या घराकडे कुलदेवीची दृष्टी असते, त्या घराचा केसही कुणी वाकडा करू शकत नाही. मकर राशीच्या जातकांनो, हा सोमवार तुमच्यासाठी आत्मिक शांती घेऊन येणार आहे. जर तुम्हाला गेल्या काही दिवसापासून भयानक स्वप्न पडत असतील किंवा विनाकारण अस्वस्थ वाटत असेल, तर सोमवारी कुलदेवीच्या नावाने दिवा लावा. सर्व त्रास संपून जातील. तुमच्या कुलदेवीचा हा आशीर्वाद म्हणजे तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा मिराकल ठरणार आहे. कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलदेवीचा विजय असो नक्की लिहा, कारण तिचं छत्र आता तुमच्यावर आहे. मकर राशीच्या जातकांनो, सावधान. जिथे गूळ असतो तिथे मुंग्या येणारच. तुमची प्रगती पाहून तुमचे शत्रू आता घरभेदी बनण्याचा प्रयत्न करतील. या 72 तासात तुमच्या स्वतःच्या रागावर आणि हट्टावर नियंत्रण ठेवा. मकर राशीच्या लोकांचा स्वभाव कधी कधी खूप जिद्दी होतो आणि हीच जिद्द या रविवारी सोमवारी तुमचं नुकसान करू शकते. कोणाशीही वाद घालू नका. विशेषतः तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचं गुपित कुणालाही सांगू नका, कारण तुमचीच माणसं तुमचा विश्वासघात करण्याची शक्यता आहे. मकर राशीच्या जातकांनो, राहूची सावली तुमच्या मतीवर परिणाम करू शकते. तुम्हाला अचानक वाटेल की सगळं सोडून कुठेतरी निघून जावं, पण हा केवळ एक भ्रम आहे. या 72 तासात कोणताही कायदेशीर कागद नीट वाचल्याशिवाय त्यावर स्वाक्षरी करू नका. प्रवासात असताना आपल्या मौल्यवान वस्तूची काळजी घ्या. शत्रू टपून बसले आहेत. तुमच्या एका चुकीच्या शब्दाची वाट पाहत त्यांना ती संधी देऊ नका. मकर राशीच्या जातकांनो, तुमचा साधेपणा हीच तुमची कमजोरी आहे. प्रत्येकावर विश्वास ठेवणं आता बंद करा. या 72 तासात तुमच्या बुद्धीचा वापर करा, भावनाचा नाही. तर तुम्ही सतर्क राहिलात आणि स्वतःचे कान डोळे उघडे ठेवले, तर या जगातील कोणतीही ताकद तुम्हाला हरवू शकणार नाही. ही वेळ शांत राहून समोरच्याची चाल ओळखण्याची आहे. तुमची ही सावधगिरीच तुम्हाला मोठ्या संकटातून वाचवेल. मकर राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या गुप्त उपायाची, ज्याने तुमचं आयुष्य सोन्यासारखं चमकणार आहे. या 72 तासाच्या काळात, विशेषतः रविवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. हा उपाय तुमच्या राशी स्वामी शनिदेवाला शांत करेल आणि तुमच्या मार्गातले सर्व अडथळे दूर करेल. तसेच सोमवारी कुलदेवीच्या नावाने घरात धुनी किंवा गुंगुळाचा धूर धरा. हा छोटासा उपाय तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता शोषून घेईल. मकर राशीच्या जातकांनो, तुमचं नशीब बदलण्याची ताकद तुमच्या कर्मात आणि या 3 दिवसात एखाद्या गरजू व्यक्तीला काळे तीळ आणि लोखंडी वस्तू दान करा. तुमचं हे छोटं दान तुमच्या कुंडलीतले मोठे दोष नष्ट करू शकतं. कुलदेवी तुमच्या पाठीशी आहे आणि शनिदेव आता तुम्हाला फळ देण्यासाठी सज्ज झाले आहेत. फक्त तुमची मेहनत आणि निष्ठा कायम ठेवा. तुमचं यश आता केवळ वेळ ठरवेल. मकर
राशीच्या जातकांनो, हा व्हिडिओ म्हणजे तुमच्यासाठी नियतीने धाडलेला एक संकेत आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की या व्हिडिओने तुमच्या मनाला स्पर्श केलाय, तर याला तुमच्या आप्तेष्टांना नक्की शेअर करा. कोणाचं तरी भलं केलं की आपलं भलं आपोआप होतं. कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव किंवा कुलदेवी प्रसन्न लिहायला विसरू नका. तुमची श्रद्धाच तुम्हाला या 72 तासाच्या युद्धात विजयी करणार आहे. हे दिवस तुमचे आहेत, सिद्ध करा स्वतःला.